मतदारांनी. मित्रांनो नमस्कार. मी नाशिक ते वणीची आई पैदल यात्रा करत आहे. माझी श्रद्धा होती मित्रांनो, माझं दुसरं वर्ष आहे. मी वणीची आई नाशिक ते वणीची आईचा गड मी हमेशा पैदल यात्रा करतो मित्रांनो. माझं दुसरं वर्ष आहे मित्रांनो. मला माहिती आहे मित्रांनो, माझी श्रद्धा आहे. मोदी साहेबांनी एक मंत्र दिलेला आहे, सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास. हा मी मूळ मंत्र पुढे घेऊन मी आज वणीच्या आईच्या दर्शनाला चाललो आहे. जसं आता केंद्रामध्ये आमचे मोदी साहेब आले 5 वर्षासाठी, हे 5 वर्षांनी 50 वर्ष राहणार आहे. तसं आता एक मूळ मंत्र घेऊन चाललो आहे. प्रत्येक राज्यामध्ये आमचा फक्त BJPचाच मुख्यमंत्री व्हावा या विश्वासाने मी आता पैदल यात्रा करत आहे मित्रांनो. माझा विश्वास आहे प्रत्येक राज्यामध्ये आमचा BJPचा मुख्यमंत्री व्हावा आणि सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र पुढे घेऊन मी चालू आहे मित्रांनो. माझी एक श्रद्धा आहे, माझा एक विश्वास आहे. जसं 4 जूनला आमचे मोदी साहेब केंद्रामध्ये 3 पंतप्रधान झाले, तसा माझा विश्वास आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मत देऊन प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचा मुख्यमंत्री असा आणावा आणि सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास देऊन मोदी साहेबांना आपण केंद्रामध्ये स्ट्रॉंग करूया. आणि 2024च नाही, 2019मध्ये सुद्धा आपले मोदी साहेबच पंतप्रधान होणार हा माझा विश्वास आहे मित्रांनो. कारण सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. सगळ्यांना चांगलं करा, त्याच्यामागं प्रत्येकच चांगलं होणार. कारण का त्याचं मंत्र त्यांनी 7 पाऊल कधी बोललेले नाही. सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास मी पॉलिश होऊन करत नाही मित्रांनो. मोदी साहेबांनी खूप चांगले कामं केलेले आहे मित्रांनो. आज मी देवी बसलेली आहे. आज देवीचा दुसरा दिवस आहे. मी पैदल यात्रा करतो मित्रांनो नाशिक ते वणीची आई. हा माझा दुसरी फेरी आहे. मी आता वणीच्या आईच्या दर्शनाला पैदल यात्रा करतो मित्रांनो. काही चुकलं असेल तर मित्रांनो मला माफ करा, काही चुकून बोललो असेल तर मला माफ करा मित्रांनो. फक्त एकच माझा विश्वास आहे, प्रत्येक राज्यामध्ये आपला फक्त BJPचा मुख्यमंत्री व्हावा ही माझी श्रद्धा, ही माझी विश्वास आहे. म्हणून मी पैदल यात्रा करतो आणि माझं स्वप्न आहे एक दिवस मी माझ्या गुरूंना भेटणार. मी माझी बरेचसे व्हिडिओ बनवलेले, त्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे. कारण मला माझ्या गुरूंना प्रसाद द्यायचा आहे. मी 4 जूनला यायच्या अगोदर मी बोललो पण होतो की केंद्रामध्ये जेव्हा आमचे मोदी साहेब होते त्या टायमाला मी बोललो होतो, माझी इच्छा होती की केंद्रामध्ये आमचे मोदी साहेब येणार आणि मोदी साहेब आलेच. आमचे भोले बाबांनी आणि आमच्या अंजनेरीच्या प्रतिनिधी देवस्थानांनी दोघांनी पण मोदी साहेबांना केंद्रामध्ये आणलं आणि सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास करण्यासाठी त्यांनी खूप चांगले कामं केलेले. तसं आमच्या महाराष्ट्रामध्ये पण आजी दादा झाले, एकनाथ शिंदे साहेब झाले, देवेंद्र फडणवीस साहेब झाले. त्यांनी पण चांगल्या योजना आणलेल्या, जसं लाडकी बहीण योजना, प्रत्येक योजना लोकांना भेटते. ही योजना काय बंद होणार नाही मित्रांनो. या लोकांच्या याच्यावर जाऊ नका. सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास या गोष्टी पुढे घेऊन चला. आणि मित्रांनो 4 जून 400 आले नाही आपले मोदी साहेब तिसरा ट्रेनवर बहुजन मोदी साहेब केंद्रामध्ये आले मित्रांनो. माझा चुकला असेल तर मला माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता राणी.